महायुतीच्या 54 आमदारांना मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी। पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 सत्ताधारी आमदारांना निधी। विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी प्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर। मावळमध्ये राजकीय बदलाचे संकेत। आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे एकाच मंचावर। तळेगावमधील कार्यक्रमातून नव्या राजकीय समीकरणाची चाहुल। तर तुम्ही एक हात पुढे केला तर मी 2 हात पुढे करेन, भेगडेंचं वक्तव्य। महादेव जानकरांनी महायुती सोडली तरी मी महायुती सोबतच। रासपा आमदार रत्नाकर गुट्टे यांकडून वेगळी चूल मांडण्याचे संकेत। रत्नाकर गुट्टे हे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार। सोलापुरात एकाच रात्रीत फडणवीसांनी गेम फिरवला। पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाची सभा निर्णायक ठरली। कार्यक्रमाला आजी माजी आमदारांची होती उपस्थिती। सोलापुरातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर। राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे भाजपात जाण्याच्या चर्चा। पक्षातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादी सतर्क। कोणताही नेता राष्ट्रवादी सोडणार नाही। सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर दत्ता भरणेंचं उत्तर। राष्ट्रवादीतली गळती रोखण्यासाठी अजितदादांनी दत्ता भरणेंना सोलापुरात पाठवलं। भरणेंकडून सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक। डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न। दिलीप मानेंना पक्षात घेण्यास भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध। भाजपच्या कार्यकर्त्यांचं भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन। लूट करणाऱ्यांविरोधात आम्ही काम केलं, आता लोकांसमोर कसं जायचं? शहराध्यक्षांना भाजप कार्यकर्त्यांचा सवाल। भाजपवर विश्वास ठेवून सगळे भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। दादांचे किंवा शिंदेंचे आमदार फोडायचे असा काही प्रकार नाहीये। भाजपमधील पक्षप्रवेशावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। तात्या विंचू रात्री येऊन चावेल आणि गळा दाबेल। महेश कोठारेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर मी मोदीजींचा भक्त आहे आणि मुंबईमध्ये भाजपचाच महापौर बनेल असं विधान महेश कोठारेंनी केलं होतं। पुण्यात भाजपच्या नावाखाली काहींकडून व्यापार। नैतिकता म्हणून मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। पुण्यात काही भाजपच्या लोकांकडून स्वतःचा गल्ला भरण्याचं काम सुरू आहे, धंगेकरांचा आरोप। पुण्यातील भाजप नेत्यांकडून धंगेकरांचा भटका कुत्रा उल्लेख। शिंदेंनी सांभाळलेल्या भटक्या कुत्र्याला आवरावं। भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांचा धंगेकरांवर घणाघात। पुणेकर म्हणून मी धंगेकरांच्या पाठीशी उभा आहे। सत्तेत असूनही धंगेकर विषय लावून धरतात, याबद्दल त्यांचं कौतुक। वसंत मोरेंकडून रवींद्र धंगेकरांची पाठराखण। शनिवार वाड्यात नमाज पठणावरून भाजपनं घातलेल्या गोंधळाचा निषेध। मोहोळांचं प्रकरण झाकण्यासाठी शनिवार वाड्याचं प्रकरण काढलं, इम्तियाज जलील यांचा आरोप। हैदराबाद गॅझेटचा GR कायद्यापेक्षा मोठा आहे का? छगन भुजबळांचा सवाल। सरकार भूमिका घेणार नाही हे माहिती होतं म्हणून कोर्टाची पायरी चढलो, भुजबळांचं वक्तव्य। राष्ट्रवादीची पूर्व विदर्भात स्वबळाची तयारी। गडचिरोली जिल्हा परिषदेच्या संपूर्ण 51 जागा आम्ही लढणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबात्राम यांचं वक्तव्य। जालन्याच्या बदनापुरात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। आजी माजी सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश। आमदार नारायण कुसे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। लाडकी बहीण योजनेमध्ये 164 कोटींचा घोटाळा। 12,000 भावांनी 13 महिने योजनेचे प्रत्येकी 1,500 रुपये घेतले। महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्यांकडून देखील घोटाळा झाल्याचा माहितीला दुजोरा। सर्व रुग्णालयांमध्ये अवयवदानासाठी स्वतंत्र पथक नेमा। केंद्र सरकारचे राज्य सरकारांना निर्देश। अवयव तसेच उती दानासाठी यावेळेस नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्याही सूचना। प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट नव्यानं विकसित केली जाणार। गावचा इतिहास आणि जमा खर्चही पाहता येणार। मंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वेबसाईट विकसित करण्याच्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 मित्रांकडून एका मित्राचा खून। रामनगर भागातील घटना। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। हत्या करणारे दोन्ही आरोपी मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात। नागपुरात फटाक्यांमुळे 10 ते 12 ठिकाणी आगीच्या घटना। 8 रस्ता चौक पोलीस मुख्यालयाच्या मागे आगीच्या घटना। सर्व ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। नागपुरात काल रात्री 8 रस्ता चौकातील रिलायन्स स्मार्ट स्टोअरला भीषण आग। आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश। तर फटाक्यांमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती। पुण्यात सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ। जमावाकडून तरुणाला मारहाण। चालताना धक्का लागल्याच्या कारणानं वाद। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाद मिटवला। राजधानी दिल्लीची हवा अत्यंत खराब असल्याचं नमूद। दिल्लीचा आजचा हवेचा निर्देशांक सरासरी 342 वर। दिवाळीच्या 2 दिवसांनंतर दिल्लीची हवा प्रदूषितच।
लक्ष्मीपूजनानिमित्तानं झालेल्या आतिषबाजीमुळे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईची हवा वाईट श्रेणीमध्ये मुंबईचा हवा निर्देशांक 211 वर आला असून मुंबई उपनगरांमध्ये देखील याचा परिणाम दिसून येतोय। आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठीची तयारी, आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू, भाजपसह विविध पक्षांच्या तयारीसाठी सध्या बैठका सुरू। नागपुरात मतदार यादीमध्ये घोळ होणार नाही यासाठी पालिका प्रशासनाकडून दक्षता, मुदतीच्या आत प्रभागनिहाय मतदार यादी तयार करा, आयुक्तांचे निर्देश। तर मनपा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार। नंदुरबारमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले जाणार, मंत्री माणिकराव कोकाटेंकडून पंचनाम्याचे आदेश। मात्र सरकारकडून मदत कधी मिळणार यासंदर्भात शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित। कल्याणकारी योजनेमध्ये घोळ निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे। चुकीचे कागदपत्र दिल्यास शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक केला जाणार, कागदपत्र तपासूनच अर्ज दाखल करा, अन्यथा कारवाई केली जाणार। परभणीमध्ये रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात, खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं, रब्बी हंगामावरती शेतकऱ्यांची आर्थिक मदार राहणार। रायगड जिल्ह्यात भात कापणी सुरू असतानाच मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, भात शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल, ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, काल परतीच्या पावसानं कोकणात हजेरी लावली होती, आज देखील परतीच्या पावसाचा हवामान खात्याचा इशारा। हिंगोलीतील नुकसानग्रस्त शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित, अतिवृष्टीमध्ये सोयाबीनसह इतर पिकांचंही प्रचंड नुकसान, हिंगोलीतील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, सरकार शेतकऱ्यांना भूलथापा देत असेल तर बघू, शेतकऱ्यांचा सरकारला इशारा। जळगाव जिल्ह्यामध्ये कापसाच्या उत्पन्नात 30 ते 40% घट, रोगाच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका, बाजारपेठेत कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल। पुण्याच्या भोरमध्ये संगमनेर गावात शेतीशाळा उपक्रम सुरू, मशागत शेती पद्धतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, उपक्रमामुळे शाश्वत आणि निसर्गस्नेही शेतीकडे शेतकऱ्यांचा कल। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देगावमध्ये नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित, 3 एकरवरील हळदीचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी व्यथा मांडली, नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी हतबल। साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील सोनार गावात शेतकऱ्यावर रानगव्याचा हल्ला, रानगव्याच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। कराड शहरातील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, पालिकेचं खड्ड्यांकडे दुर्लक्ष, खड्ड्यांना रांगोळी काढून दिवे लावत भीमशक्ती संघटनेकडून निषेध। विरारमध्ये चालत्या कारनं घेतला पेट, दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, आगीमध्ये गाडी जळून खाक, फटाक्यामुळे गाडीला आग लागल्याचा अंदाज। माहुरगडवरील रेणुकादेवी मंदिरात दीपोत्सव आणि लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम, दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर विद्युत रोषणाईनं उजळून निघाला, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी गोपाळ समाजाच्या बांधवांसोबत साजरी केली दिवाळी, तर माजी आमदार पारवे यांनी कपडे, मिठाई, फटाक्यांचंही केलं वाटप। बीडमध्ये बसमधील प्रवाशांच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ, नेकनूर पोलिसांकडून बसमधील प्रवाशांना काळजी घेण्याचं आवाहन। बीडच्या केजमध्ये वाघोबा गावामध्ये शेतकऱ्याचं सोयाबीन चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला, सोयाबीन चोरून नेताना चोरट्याला पकडण्यात आलं, चोराला केज पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आल्याची माहिती। मुंबईमध्ये पोस्टाची कोट्यवधींची तिकीटं छापून अर्ध्या किमतीत विक्री करणारा रॅकेटचा पर्दाफाश, माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांची कारवाई, तिघांना या प्रकरणी अटक। शिर्डीमध्ये साड्यांच्या दुकानाला भीषण आग, आगीमध्ये दुकानाचं मोठं नुकसान, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र साहित्याचं नुकसान झाल्याची माहिती। भिवंडीमधील मुनी सुरत कंपाऊंड परिसरामध्ये गोदामाला अचानक आग, तर दुसऱ्या मजल्यावरील कापड साठवलेल्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीवरती अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। मड बेटावरील जनगणना फॉर्म बनावट आहेत का याची एसआयटी मार्फत चौकशी करा, हायकोर्टाचे आदेश, आरोपातील तथ्य समोर आणण्यासाठी चौकशीचे आदेश। मड बेटावरील जनगणना फॉर्मची एसआयटीकडून चौकशी करण्याचे कोर्टाचे आदेश।